आज फक्त इव्हेंट मध्ये दोनच पोरी छान दिसतात, एक तू आणि एक आमच्या वहिनी, बस. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये. आणि आज आम्ही चाललोय आपल्या आक्या भाऊच्या आणि अस्मिता वहिनीच्या साखरपुड्याला. सो आता आम्ही निघालेलो आहे आणि सकाळी 7ला निघायचं होतं, बट मला लय उशीर झाला. मी 11ला निघालोय. आता मी ऑन द वे टू नाशिक थोडं खायला थांबलेलो आहे. आणि हा ब्लॉग खूप भारी होणार आहे. मागचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलंच, पण हा पण खूप बेकार होणार आहे. हा ब्लॉग फक्त माझ्यासाठी बघा. एवढा राडा घालणार मी आक्याच्या साखरपुड्यात मध्ये, विचारूच नका. सो कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. ही आपली गाडी आणि धुवायचं बाकी. आता नाशिकला गेलो धुवू. इकडं प्रभू श्रीराम, इकडं आम्ही खायला थांबलेलो आहे. तिथून नाश्ता वगैरे केला. आकाशची गाडी माझ्या पुढे जवळपास 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. माझ्या मागे आदित्यन त्यांची गाडी, ती पण 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मी मधून चालतोय बरोबर त्यांच्या. जवळपास आता संगमनेरला पोहोचलेलो आहे. आणि हा इकडं आल्या झोपलाय गाडीमध्ये. असं झोपलाय. सो आता तिथं पोहोचायचंय. आकाश पुढे, त्यामुळे काय टेन्शन नाही. मला आधी वाटलं होतं लेट झालंय, बट काय प्रॉब्लेम नाही. आकाशच पुढे. सो आता तो पोहोचेल, मग चेंज वगैरे करून मग काय जो कार्यक्रम असेल त्याला सुरुवात होईल. आणि थोडं गाडी फिल्मिंग नसल्यामुळं बाहेरून लय ऊन येते, त्यामुळं स्किन जरा वेगळी दिसायला लागली. ऍडजस्ट करून मित्रांनो, आता आकाशची रॅली निघाली. वराड आले, वराड. इकडे वाट मारायचं, तिकडे कॅमेरामन, इकडून आखे येतो. आता कुठल्या गाडीत आखे गेस करा. मला तर पहिल्याच गाडीत दिसतंय. काय करून काय नाही. आणि आकाशची बस. नवरा आला वेशी पाशी. Nice to meet. हाय गाय, चाय पिलो. आणि इकडून नवरी आली. 5 hours later. तर आता वाजले 7 आणि आता आम्ही तिकडे जायला रेडी झालेलो. मस्तपैकी मी हा कॉस्ट्युम आत्ता 2 दिवसाखाली सिलेक्ट केला होता. भारी दिसतोय. आता सगळेजण कसे येतात काय माहिती, बट मी हे चूज केलेले. आय होप भारी दिसत असेल. कमेंट मध्ये सांगा कसा दिसतोय मी. वाव, ब्युटिफुल. आता तिकडे आकाशचा फोन आलाय की स्टार्ट झालेलं आहे. आता बाकीचे लोक इथंच आवरावरी करतात. आदित्य दुसरीकडे गेलाय, माझं झालंय आवरून. आता मी प्रत्येकाला विजिट देत असं करत आम्ही सोबत सगळे तिकडे एंटर करू आणि देन बघू पुढचं काय होतं ते. आणि आकाशनी लेन्स घातल्या होत्या. मी त्याला सांगितलं की लेन्स चांगल्या दिसत नाहीये, त्यामुळे त्या मी रिमूव्ह करत होतो आणि मी त्याला हेल्प करत होतो. आणि शेवटी मी त्या काढल्या, कारण कसं आहे, भाऊ आहे माझा तो. मी नाही करणार तर कोण करणार. अरे तू माझा ब्लॉग घेतो का? बस धरला असा चालू ना. अरे आलीच बनी लगेच. इकडे बघ, लाल दिसतो डोळा. लोक जेवायला तिकडे पुढचं वाटलं पाहिजे. बघून आलो. नहीं मालूम है. अरे नाही अगदी दिसते नाही चालते. आता नाही त्याच्या आधीपासूनच पान होतं. मला आनंद असं तुझ्या खरंच बॉलर नाही तर मी रॅन्डम काढ म्हणला तरी पण नाही रे. त्याने कापसेल बसून येईल थोडे पावडर पानवले दिसते. माझं तर
तुझं मध्ये पण मग माझं एंट्री तुला मी घ्यायला परत येतो का? सगळ्यांना बसून घ्यायला सांगितलं एंट्री मध्येच विशाल सगळ्यांना मला बसून घ्या थांबून नाही तर पुढच्या बाजूला थांबा हा पट्टा मोकळा सोडा. माझं झालं ना मग तुम्ही वरती चढून काय बसून. डिसाईड करून घ्या बरं का. मी डान्स विसरलोय. मला वाटलं फक्त सोलं लक्षात आहे दोघांचं नाही लक्षात आहे भाऊजी मागे ते मनात येईल ते करून टाकायचं. मला माहिती. माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनवीन ग तुला सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि नग माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनवीन ग अल्लड वाऱ्यात मनाच्या पाऱ्यात तुझंच घर रुपड पावसाच्या थेंबात पाखरांच्या कानात तुलाच मी जपलं हळदीनं माखविलं सोन्यानं मडविल रूपानं सजविल ग आईची लाडकी. आत्ताच कार्यक्रम चालून 5 मिनिटं झालेले आहेत आणि आत्ताच माझ्या कशाची वाट लागली नाही. हेच आहे का हाँ ये कर लो पहले. म्हणलं 5 मिनिटच झालं कार्यक्रम चालू झाला आत्ताच गायची वाट लागायची चालू झाली. आता बोल पुढे काय. आणि दुसऱ्याने हा 5 मिनिटाचा कार्यक्रम बघून ठरवलंय की या 2 महिन्यात काही करून टाकत वगैरे काय एक कट होणार आहे असं नको म्हणून माझे घरचे मोठे आवडतात सगळ्यात मोठे आवडतात हे असं काय होणार नाहीये बट एक सी विचार चालू आहे पण ते सांगता नाही. गाईस मी कसं दिसतो सांगा आउटफिट पण बघा. आणि 4 आउटफिट घेतले होते त्यात 4 आउटफिट आणले होते. अरे काय रे 4 आउटफिट आणले होते त्यातलं मी काय माझ्यासाठी काय चालू ऋषी पण येऊ शकतो ऋषीसाठी हिप्पी पूर्ण होते काय दिसतोय सूचना आहे का जास्तीत जास्त लहान मुलं पकडा. चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू. जास्तीत जास्त वाईट सगळ्या माणसं पकडा. जास्त
हाय हिल्स पकडा. काढले ना. काय चालू आहे तुमचं? टिप्स देताय का तुम्ही? कसे संघर्ष ओके ओके. मला वाटलं तू टिप्स देते की कसं नवऱ्याला हँडल करायचं काय गोष्ट. ते पण डोंट वरी. परफेक्ट वहिनी सांगणार आहे आता कसं. येस 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 बरोबर. वहिनी आज खूप छान दिसतात. खूप छान दिसते, खूप गोड दिसते. हिचा तर विषयच नाही. हिचा साखरपुडा आहे, ही खूप छान दिसते नो डाऊट. ती पण छान दिसतात. मला तारीफ करायला नाही होत. अरे मी बोललो ना तू भारी दिसते नो डाऊट. चांगले पण नाही वाटत. आज फक्त इव्हेंट मध्ये दोनच पोरी छान दिसतात, एक तू आणि एक आमच्या वहिनी, बास. बाकी कोणच नाही. नाही नाही खरं खरं बोल, खरं खरं. सो गाईज आता इथून आम्ही निघणार आहे पुण्याला. आकाशतान अस्मिताला एकदा टाटा बाय बाय करतो ना हा ब्लॉग एंड. सो मित्रांनो फायनली एंगेजमेंट झालेली आहे आणि इकडं नवीन जोडपं दिसते आपल्याला. पुढे की जरा असं जुनंच माझ्यासाठी जुनंच आहे पण लोकांसाठी नवीन आहे. आणि मला थँक्यू म्हणला तुम्ही. थँक्यू. तू पण म्हण. का आधी सांग. मी सांगतो कारण की मी जेव्हा मी पहिल्यांदा हिला ज्या ह्याच्यामुळे भेटलेलो आहे म्हणजे एका गाण्यामुळे, ते गाणं ऋषीकडून आलं होतं मी करतच नव्हतो. ऋषी मला म्हणला नाही तू 100% यायचं म्हणजे यायचं. नादीवादी लागून मी आलो आणि आल्यानंतर ना ओके झाला कार्यक्रम. अजून एक गोष्टीसाठी म्हणत होतो तुमच्यातली भांडणं मिले सोडू देत त्यासाठी. भाऊ मी जर भांडणं सोडवलं नसतं त्यांचा साखरपुडा इथपर्यंत झालाय तो सगळा माझ्यामुळे. खरं सांग. एक नंबर बाय. थँक्यू फॉर. बट मला नाचायलाच दिलं नाही रे. नाचायला मला आधी बोललास की नाचायचं आहे असं तसं डान्स वगैरे, मला बोललंच नाही. तिकडे सांगायचं होतं ना मला आधी. कशाला सांगायचं? मी एवढी 2 तास घरी प्रॅक्टिस करत होतो नाचायची, कशी करायची काय करायचं. बोलवलंच नाही मला स्टेजवर. अजून स्पेशल 2 दुवा करू. ठीक आहे आता पुढच्या वेळेस हळदी संगीतला तेव्हा कार्यक्रम करू. चलो चलो बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.